पुन्हा एक वार आपल्या सगळ्यांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. अ, विशेष करून आपण या दिवसामध्ये पौलाचं थेसलोनिका करास पहिलं पत्र आपण अभ्यासत आहोत आणि पहिला जो अध्याय आहे तो आपण आतापर्यंत अभ्यासलेला आहे. त्यामध्ये आपण बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या आपण शिकलेलो आहे. आज आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत, परंतु ज्यावेळेस आपण या दुसऱ्या अध्यायाकडे पाहतो तर विशेष करून आपण काही महत्वाच्या गोष्टी यातून आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अगोदर आपण ही वचन वाचू आणि देवाकडे आपण विनंती करू आणि प्रार्थनापूर्वक त्याच्या हाती आपण पडूया. पहिले थेसलोनिका करसपत्र पौलाचं अध्याय 2 वचन 1 ते 12. बंधुजनो, तुमच्यामध्ये आमचे येणे अ, व्यर्थ झाले नाही हे तुम्हा स्वतःलाही माहीत आहे. परंतु पूर्वी फिलिपेत आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, हे तुम्हाला माहीतच आहे, मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हाला मिळाले. कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगळपणा यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता, तर सुवार्ता आमच्यावर सोपून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो. आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो, कारण आम्ही अर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हाला माहीत आहे. तसेच लोभाने कपट वेश धारण करत नव्हतो. देव साक्ष आहे, आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी माणसांपासून म्हणजे तुमच्यापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करत नव्हतो. तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हाला तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुमच्यावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुमच्याकरिता आपला जीवही देण्यास राजी होतो. बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हाला आहे. तुमच्यातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुमच्या पुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे. तुम्हाला ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे, त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. देवबाप करो वाचले वचन आपल्यासाठी आशीर्वादाचे करो. मागील आठवडी आपण, मला असं वाटतं मागचा नाही त्याच्या अगोदरच्या आठवडी, आपण पहिल्या अध्यायातील जो शेवटचा भाग होता तो अभ्यासलेला होता आणि आपण पहिल्या अध्यायामध्ये अद्भुत रीतीने पाहिलं की कशा प्रकारे पौल जो आहे सगळ्यात अगोदर त्या मंडळीचे जे कशा प्रकारे तारण झालं त्याची आठवण तो करून देत आहे. आणि एक सुवार्थिक पौल म्हणून आपल्याला इथं दिसत आहे तो, नाही का. परंतु ज्यावेळेस आपण अध्याय 2 मध्ये येतो तिथं मात्र आपल्याला पौल जो आहे मंडळीचा पास्टर किंवा एक पाळक म्हणून त्याची ओळख आपल्याला इथं अगदी स्पष्ट रीतीने प्रकट होते. एका सेवकाचं हृदय आपल्याला यातून पाहायला भेटल. त्याचे सेवेचे गुण वैशिष्ट्ये आपल्याला या संदर्भामध्ये शिकायला भेटतील. आणि आपल्याला माहित आहे की अ, अ, अगोदर जी थिसलोनिका इथली मंडळी आहे त्यांच्यापर्यंत सुवार्ता गाजवण्यात आली आणि पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं की त्यांनी त्याच उत्सुकतेने ती जी सुवार्ता आहे ती स्वीकारलेली आहे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घडलेलं आहे. आणि एवढंच नाही तर ते त्या दिवसेंदिवस काय होत होते की त्या सुवार्तेमध्ये, त्या कार्यामध्ये ते दिवसेंदिवस वाढत चाललेले होते. आणि या सगळ्या गोष्टी असताना आपण पाहतो की अध्याय 2 मध्ये येत असताना पॉल पुन्हा काही काही गोष्टींचं जे आहे पुनरावृत्ती करताना आपल्याला दिसतो, जे आपल्याला अध्याय 1 मध्ये सुद्धा पाहायला भेटतं. परंतु पौल ज्यावेळेस अध्याय 2 ची सुरुवात करत आहे तर अध्याय 2 मध्ये पौल आता त्यांच्या जीवन जे बदललेलं आहे त्यांच्याबद्दल तो देवाला धन्यवाद देतो, त्याची उपकार स्तुती करतो.
त्याची महिमा गातो आणि त्यांच्या बदललेल्या त्या अंतःकरणाची वैशिष्ट्ये तो प्रगट करतो. ह्या सगळ्या गोष्टी असताना आता ज्यावेळेस अध्याय 2 मध्ये आपण येतो, आता पाऊल काय करत आहे, स्वतःची सेवा जी त्याने थिस्सलुनीका मंडळीमध्ये केलेली आहे आणि त्याचं जे त्यांच्यामधील उठणं बसणं होतं, त्या सगळ्यांचं तो आठवण करत आहे आणि जणू काय तो त्याच्या सुवार्थ सेवेचं समर्थन या या भागामध्ये तो करत आहे. आणि आपल्याला माहित आहे की नक्कीच ती जी मंडळी होती अगदी नवीन होती. हे जे पत्र आहे फारच काळानंतर लिहिण्यात आलं नाही, कारण 3 आठवडे तो त्या ठिकाणी होता थेसलोनिकामध्ये. तिथं त्याने सुवार्ता गाजवली, मंडळीची स्थापना झाली आणि तिथं विरोध झाल्यामुळे तो निघून गेलेला आहे करीन त्या ठिकाणी. आणि मग आपल्याला माहित आहे की त्याने तिमथ्याला पाठवलं. तिमथी काही काळ राहिला, तो पुन्हा करीन तेथे आला आणि त्याने या मंडळीबद्दल पौलाला निरोप दिला, सर्व गोष्टींची त्याने बातमी, सर्व गोष्टींबद्दल त्याने त्यांना माहिती दिली आणि तिथं काय चालू होतं त्यामध्ये मग सकारात्मक भाग पण सांगितलेला आहे आणि नकारात्मक भाग पण सांगितलेला आहे. एकीकडे मंडळी कशा प्रकारे प्रभूमध्ये वाढत आहे, दुसरीकडे विरोध कसा वाढत आहे. आणि एवढंच नाही तर काही लोक जे पौलावर विश्वास ठेवून जगत होते, तर काही त्याचा विरोध सुद्धा करत होते. या सगळ्या गोष्टींचा जो वृत्तांत आहे तिमथ्याने पौलाला दिलेला आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो आहे अध्याय 2 ची सुरुवात करत असताना तो आता सुरुवातीपासून मंडळीला आठवण करून देत आहे. वचन 1 मध्ये तो म्हणतो की बंधुजन हो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही. त्यांचं येणं पहिलं पाऊल त्याची तो आठवण करून देत आहे. आणि का बरं तो आता अगदी त्या पहिल्या दिवसाची, त्या पहिल्या क्षणाची आठवण करत आहे, ज्यावेळी सगळ्यात अगोदर पहिल्यांदा तो थेसलोनिका येथील लोकांना भेटला होता. त्याचं कारण काय होतं बरं? तो त्याची आठवणी तर करून देत आहे, तर त्याची कारण आपल्याला खऱ्या रीतीने पुढे पाहायला भेटल. तो म्हणतो आमचं येणं तिथं झालंय, परंतु ते व्यर्थ झालेलं नाही. आणि तो ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना शेवटी हा जो संदर्भ आहे तो अशा एका वळणावर येतो आणि अशा एका विनंतीने संपताना आपल्याला दिसतो. ती विनंती आपल्याला वचन 12 मध्ये पाहायला भेटते, जिथं पौल म्हणतो की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे, त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. आणि आज विशेष करून या सायंकाळी आपण त्याच्यावरच विचार करणार आहोत की देवाच्या पाचारणास शोभेल असं आपण जगावं. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या पाचारणाबद्दल विचार करतो, त्याच्या पाचारणास शोभल शोभेल असं जगावं, तर मग सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजण्या अगोदर देवाचं पाचारण काय आहे हे आपल्याला समजावं लागेल, नाही का? ते समजून घ्यावं लागेल. आणि ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राचा बारकाईने अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की खऱ्या रीतीने नवीन करारामध्ये विशेष करून ज्यावेळेस तुम्ही पाचारणाबद्दल विचार करता, तर पाचारण हा जो शब्द आहे तो तारणाच्या बाबतीत वापरण्यात आलेला आहे. तारणाच्या बाबतीत हा वापरण्यात आलेला शब्द आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या पाचारणाबद्दल विचार करतो, तर हे पाचारण जसा एखादा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हाक मारतो, हे तशा प्रकारचं नाही. तर हे पाचारण जे आहे हे प्रभावी आहे, हे प्रखर आहे. ज्याला आपण प्रत्युत्तर किंवा ज्याला आपण सामोरे गेल्याशिवाय राहू शकणार नाही, त्याला आपण टाळू शकणार नाही, अशा प्रकारचे पाचारण आहे. आणि मग ह्या पाचारणाबद्दल विचार करत असताना ख्रिस्ती जगतामध्ये, ख्रिस्ती विश्वासामध्ये या पाचारणाचं महत्व काय आहे? आपल्याला माहित आहे पाचारणाबद्दल आपण ऐकत असताना जुन्या करारामध्ये अब्राहमाला पाचारण केलं म्हटलेलं आहे, नाही का? आणि संदेष्टांबद्दल आपण शिकतो, वेगवेगळ्या शास्त्रांबद्दल, राजांबद्दल सुद्धा आपल्याला पुष्कळदा ऐकायला भेटतं. परंतु आपल्याला माहित आहे की नक्कीच त्यांना एका विशिष्ट उद्देशासाठी, एका विशिष्ट सेवेसाठी बोलावणं, त्याबद्दल आठवण करून देत होते. परंतु नवीन करारामध्ये जेव्हा जेव्हा पाचारण हा शब्द आपण पाहत आहोत, त्यावेळेस आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की हे पाचारण तारणाच्या कार्याची आठवण करून देणार आहे. आणि विशेष करून देवाचं पाचारण काय आहे? ज्यावेळेस पाऊल वचन 1 ची सुरुवात करत आहे, वचन 1 पहा इथं काय सांगतं, बंधुजन हो, तुमच्यामध्ये आमचं येणं व्यर्थ झालं नाही.
याकडे जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला थोडीशी काही त्याच्या बोलण्याची जी लकप आहे, तो काय बोलत आहे त्याची थोडी आपल्याला आयडिया येईल. सगळ्यात अगोदर इथं ज्यावेळेस आपण देवाच्या पाचारणाबद्दल विचार करतो, तर देवाचं पाचारण हे असं आहे की जे विफल होत नाही, ते व्यर्थ नाहीये. कारण आपल्याला हे पाहायला भेटतं की इथं तो बंधुजनव म्हणत आहे, त्या मंडळीसाठी बोलत आहे. बंधुजनव म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे की ख्रिस्ताची मंडळी, ख्रिस्ताचं कुटुंब, ख्रिस्तामधील कुटुंब, भाऊ बहिणी, त्याच्याबद्दल आपण विचार करतो. आणि थेसलोनिका येथील विश्वासणाऱ्यांना तो इथं बोलत आहे. आणि इथं ज्यावेळेस तो म्हणतो की तुमच्यामध्ये आमचं येणं व्यर्थ झालं नाही. आणि आपल्याला माहित आहे की त्याचं येणं जे होतं थेसलोनिका येथे फार अद्भुत रीतीने तो तिथे आलेला आहे. बरोबर. अ, अ, आपल्याला पाहायला भेटतं, जर आपण प्रेषितांची कृत्य जर आपण बारकाईने वाचलं, तर आपल्याला तिथं शिकायला भेटतं की तो खरं तर मासिदोनिया त्या भागाला तो जाणार नव्हता. परंतु त्याला त्याला दृष्टांत पडलेला आहे तिथं सांगितलं नाही का. आणि त्या दृष्टांतामध्ये त्याला सांगितलं की तिथे तू जा म्हणे, आम्हाला सहाय्य करायला ये म्हणे मासिदोनियातील लोकांना. असा तो मासिदोनियातील एक माणूस त्याला बोलताना दिसलेला आहे. आणि पाऊल तिथे गेलेला आहे आपल्याला माहित आहे. आणि अगोदर तो जात असताना फिलिपेमध्ये गेला. फिलिपेमध्ये त्याला चांगलाच अनुभव आलेला आहे. तिथं लोकांचं जीवन बदललं, तिथं मंडळी स्थापित झाली. परंतु तिथं त्याला छळाला सामोरे जावं लागलं नाही का. सगळ्या गोष्टी त्याला सामोरे जावं लागलं. तिथून तो आता थेसलोनिका इथे आलेला आहे. आणि पॉल म्हणतो की आम्ही तुमच्यामध्ये आलो, आमचं येणं हे व्यर्थ नव्हतं. कारण पाचारणाबद्दल आपण इथे शिकू शकतो. इथं आपण त्याच्याबद्दल विचार करू शकतो. कारण हे देवापासून होतं नाही का. आणि ज्यावेळेस आपण पाचारणाबद्दल शिकतो, तर का बरं पाऊल तिथं झाला, तिथं त्या प्रकारे देव त्याला घेऊन गेलेला आहे. आपल्याला माहित आहे की देवाचे महान कार्य आहे. आणि आपल्याला माहित आहे की त्याचं पाचारण जे आहे ते प्रभावी आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की आम्ही तुमच्याकडे आलो, व्यर्थ झालेलं नाही आमचं येणं. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे म्हणे. आणि मग हे का व्यर्थ झालं नाही? कारण ही देवाची निवड होती, ही देवाची योजना होती नाही का. ही देवाची योजना होती, हे आपल्याला यातून शिकायला भेटतं. हे देवाचं परिपूर्ण कार्य होतं. आणि देवाने ठरवलेलं होतं, योजिलेलं होतं, त्यानुसार हे घडत आहे. हे देवाचा देवाचा पूर्व संकल्प होता नाही का. कारण रोमकरास पत्र 8 अध्याय आणि वचन 29 आणि 30 जर आपण वाचलं, तर तिथं आपल्याला शिकायला भेटतं की पाऊल जो आहे रोम येथील मंडळीला सुद्धा त्याची आठवण करून देत आहे. तो म्हणतो की ज्यांच्या विषयीची त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे, म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमलेला आहे. ज्यावेळेस आपण पाचारणाबद्दल विचार करतो देवाच्या, तर पाचारणाच्या अगोदर जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय? निवड. कुणाला हे पाचारण आहे? तर जे निवडलेले आहेत, त्यांना आगाऊच त्याने नेमलेलं आहे. यात येतो हा की तो पुष्कळ बंधूजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. पुढे काय सांगितलंय? ज्यांना त्याने आगाऊ नेमलं, त्यांना त्याने पाचारणही केलं. ज्यांना नेमलेलं आहे, ज्यांना निवडलेलं आहे, त्यांना पाचारण केलेलं आहे, जे त्याच्या संकल्पाप्रमाणे निवडलेले आहेत. आता ही निवड कधी केली बरं? मग इपिस्कारस पत्र 1 अध्याय वचन 4 आपल्याला सांगतं, जगाच्या स्थापने अगोदर. बरोबर. आणि मग आपण या निवडीबद्दल अध्याय विशेष करून 1 मध्ये सुद्धा आपण शिकतो. आणि मग आपल्याला इथं शिकायला भेटतं की ज्यांना त्याने निवडलेलं होतं, त्यांना त्याने पाचारण केलेलं आहे. आणि ज्यांना त्याने पाचारण केलेलं आहे, वचन सांगतं की त्यांना त्याने नीतिमानही ठरवलं. म्हणजे त्याचं जे पाचारण आहे आपण डावलू शकत नाही. आणि पौलाचं हे जे म्हणणं आहे ना, आपल्याला त्याची आठवण करून देईल. तो म्हणतो की तुमच्यामध्ये आमचं येणं व्यर्थ झालं नाही, हे तुम्हा स्वतःलाही माहीत आहे. आणि मग आपल्याला इथं शिकायला भेटतं की ते जे पाचारण आहे, देवाचं महान गौरवी कार्य आहे. आणि देव आपल्याला पाहायला भेटतं की मग हे कशा प्रकारे घडून आणतो. मी अगोदरही सांगितलेलं आहे की तो म्हणतो आमचं येणं व्यर्थ झालं नाही. पाऊल तिथपर्यंत कसा पोहोचला होता? देवा अद्भुत रीतीने त्याला तिथपर्यंत घेऊन आलेला होता. अगदी आपल्याला पुढे शिकायला भेटल की तो कसा आला तिथं, तर वेदनेतून आलेला आहे. फार वेदनेने भरलेला तो आहे. परंतु तो म्हणतो आमचं येणं तुमच्यामध्ये व्यर्थ झालेलं नाही. इथं व्यर्थ ज्यावेळेस आपण विचार करतो, तर इथं जणू काय देवाच्या कार्याला कुणी अडवू शकत नाही. आणि ते तेथे का गेले? अ, जे आपण अगोदरही ऐकलेलं आहे
कारण देवाची योजना होती, देव त्यांना तिथे घेऊन गेला आणि ते निवडलेले लोक होते त्यांच्यासाठी जणू काय हे हे पाचारणाचं एक साधन ठरलेलं होतं. आणि आपण पाहतो की मग हे जे पाचारण आहे, हे पाचारण कशा प्रकारचं आहे, हे पाचारण अ, देव कशा प्रकारे देतो, किंवा हे बोलावणं कसं आहे, त्याचं साधन काय आहे देवाने दिलेलं. तर ते साधन सुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटतं. ते म्हणजे काय, मानवी साधन. आपण पाहतो की पाऊल त्याची सहकर्मी तिथे गेलेले आहेत. परंतु जे दैवी साधन देवाने दिलेलं आहे पाचारणासाठी, ते दैवी साधन आपल्याला पाहायला भेटतं. सगळ्यात अगोदर तर वचन 4 सांगतं, तुमची झालेली निवड. अध्याय 1 वचन 4 मध्ये पाऊल सांगत आहे की देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हाला ठाऊक आहे. का बरं त्यांना ठाऊक आहे, कशी ठाऊक आहे? कारण तो म्हणतो की आमची सुवार्ता केवळ शब्दाने नाही, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने, पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळवण्यात आली होती. मग देवाने त्या पाचारणासाठी काय साधन दिलेलं आहे? सुवार्ता. आणि ती सुवार्ता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या पापी, भ्रष्ट आणि अगदी कठीण हृदयाला जाऊन भिनते. आणि पहा, त्या हृदयाला ते आमंत्रित करते, आणि ते जे कडक आणि ते जे खडकाळ हृदय आहे, ते ती फोडते आणि मांसमय हृदय देते, जेणेकरून ते मांसमय हृदय देवाचं ते आमंत्रण स्वीकारू शकतं. आणि हे पूर्णपणे देवाचं परिपूर्ण कार्य आहे. हे आपल्याला यातून समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्याची आठवण आपल्या इथे करून देत आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की त्यांच्यापर्यंत पाऊल आलेलं आहे. आणि एवढंच नाही, तर त्यांनी हे आनंदाने स्वीकारलं. पहिला अध्याय वचन 6 मध्ये आपल्याला सांगतं, ते का स्वीकारू शकले? कारण हे पाचारण प्रभावी आहे, हे देवाकडून आहे. देवाचा आत्मा तिथं कार्य करताना दिसतो. आणि म्हणूनच वचन 6 सांगितलं की तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात. पाहिलं? तर ज्यावेळेस आपण देवाच्या पाचरणाबद्दल शिकतो, देवाच्या पाचरणाबद्दल पाहतो, तर हे प्रभावी पाचरण आहे. जे जे देवाचं परिपूर्ण कृपेचं कार्य आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्या कृपेच्या साधनाद्वारे आपल्याला पाहायला भेटतं. त्याचं महान सामर्थ्य आपण त्यातून पाहतो. आता ज्यावेळेस आपण अ, देवाच्या पाचारणाबद्दल विचार करतो, तर मग पुढचा पुढचं जे पाऊल आहे, किंवा देवाचं पाचारण आपल्याला झालं, आपण आपलं जीवन बदलल्या गेलेलं आहे, मग तिथंच संपलं का सगळं? आता इथून पुढं आम्हाला काहीच करायची गरज नाही, नाही. मग याच्या पुढं काय आहे? तर याच्या पुढं हे आहे, आमचं जगणं, नाही का? आमचं जगणं कशासाठी आहे? आणि म्हणूनच पाऊल वचन 12 मध्ये येत असताना म्हणतो की देवाच्या पाचारणा शोभेल असं चालावं म्हणे. आणि मग हे कसं शक्य आहे? आम्ही कसं चालू शकतो, नाही का? आणि मग देवाच्या पाचारणात जर आम्हाला शोभेल असं चालायचं आहे, तर आमच्या पुढं तशा प्रकारचे उदाहरण पाहिजे. आणि मग तेच उदाहरण पौलाच्या इथं आपल्याला पाहायला भेटतं, की त्याच्या या उदाहरणातून आणि पौलाच्या या वृत्तांतातून आपल्याला पाहायला भेटल, नाही का? आणि त्याच उदाहरणाकडे आता आपण लक्ष केंद्रित करूया, की देवाच्या पाचारणात शोभेल असं चालणं म्हणजे काय आहे, आणि हे कशा प्रकारे आम्ही करू शकतो. तर पौलाच्या शब्दातून आपण ते ऐकूया. वचन ज्यावेळेस आपण या संदर्भाकडे पाहतो, विशेष करून वचन 1 ते 11 मध्ये, तर या वचन 1 ते 11 मध्ये आपल्याला कमीत कमी 4 महत्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील, ज्या आपल्याला देवाच्या पाचारणात शोभेल असं चालणं काय आहे, जे पौलाने दाखवलेलं आहे, ते समजून घेऊन त्याप्रमाणे चालण्यास मार्गदर्शन करणारे आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे वचन 1 आणि 2 आपल्याला सांगतं, ते म्हणजे तिथं तो म्हणतो की तुमच्यामध्ये आमचं येणं, त्यांचं येणं, प्रेषितांचं येणं. दुसरं आपल्याला महत्वाचं जे कार्य किंवा जो गुण आपल्याला पाहायला भेटल, तो म्हणजे काय, त्यांचं गाजविणं, त्यांचं येणं, त्यांचं गाजविणं. तिसरं महत्वाचं काय, त्यांचं जगणं. आणि चौथं काय, त्यांचं शिकविणं. तर ह्या 4 ज्या गोष्टी आहेत,
त्या मंडळीसमोर एक उदाहरणं दाखल होत्या आणि त्या आपल्यासाठी सुद्धा एक उदाहरणं दाखल आहेत, की ज्याद्वारे आपण देवाच्या पाचारणा शोभेल असं चालू शकतो. ते चार महत्वाची सत्य, चार महत्वाच्या पायऱ्या, चार महत्वाची बाबी किंवा अ, अम, जे जे सत्य आहे ते म्हणजे काय आहेत, तर ते आपण पौलाच्या आणि त्याच्या सहकर्म्यांच्या जीवनातून शिकूया. हे आपण पहिलं जे सत्य आहे ते पाहू आणि ते सत्य म्हणजे काय, त्यांचं येणं. सगळ्यात अगोदर कशा प्रकारे देवाच्या पाचरणात शोभेल असं आपण चालू शकतो, हा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो नाही का. तर नक्कीच पाऊल आणि त्याच्या सहकर्म्याचं जीवन आपण पडताळून पाहूया. सगळ्यात अगोदर पाऊल सुरुवात करत असताना वचन 1 मध्ये म्हणतो, बंधुजनो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हा स्वतःलाही माहीत आहे. आता इथं तो म्हणतो की तुमच्यामध्ये आमचं येणं, आणि वचन 2 मध्ये काय म्हणतो, परंतु पूर्वी फिलिपेत आम्ही दुःख भोगून उपमर्द सोसून, हे तुम्हाला माहीतच आहे, मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हाला मिळाले. आता इथं हे तुम्हाला माहित आहे, हे तुम्हाला माहीतच आहे, वारंवार पाऊल अशा शब्दांचा उल्लेख करत आहे. याद्वारे तो जे साक्षीदार आहे, त्याचे आखोदेखे साक्षी, तो जणू काय समोर प्रगट करत आहे आणि याद्वारे तो साबित करत आहे की मी जे बोलत आहे ते अगदी अगदी सत्य आहे, ते पारखलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव नाही आणि कोणत्याही प्रकारचं खोटं नाहीये. आणि म्हणून पाऊल ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस तो म्हणतो की तुमच्यामध्ये आमचं येणं, आणि त्याच्या अगोदर तो ज्यावेळेस सुरुवात करतो म्हणतो बंधू जन हो. आता बंधू जन हो आपण अगोदरही पाहिलं की ख्रिस्तातील कुटुंब आपण आहोत. ख्रिस्ताच्या कृपेने आपण तारलेले आहोत. आपल्यामध्ये कोण मोठा कोण लहान असा भेद नाही, कारण ख्रिस्ताने सगळ्यांसाठी त्याचा अनमोल रक्त त्याने सांडलेला आहे आणि त्या मंडळीचा एक भाग आपणही आहोत. आणि म्हणून तो म्हणतो की बंधुजन हो, बहीण आणि भाऊ आपण ख्रिस्तामध्ये आहोत, आपण एक शरीर आहोत, आपण एक कुटुंब आहोत. आणि तो म्हणतो की तुमच्यामधील आमचं येणं व्यर्थ झालं नाही. आता पौलाचं येणं हा जो शब्द आहे आपल्या समोर पौलाचा आणि त्याच्या सहकर्माचा एक जो गुण विशेष आहे तो प्रगट करतो, आणि तो म्हणजे काय, त्यांचं आज्ञाधारक जीवन, त्यांचं आज्ञापालन. कशावरून मी असं म्हणतो बरं, कारण जर तुम्ही प्रेषितांची कृत्य जर बारकाईने वाचले, 16वा अध्याय जर तुम्ही वाचला, तर पाऊल तिकडे जाणार नव्हता, परंतु ज्यावेळेस त्याला दृष्टांतात तो व्यक्ती दिसला आणि तो म्हणतो की मासिदुनियात तू ये, आम्हाला मदत कर, त्यावेळेस हे देवाकडून आहे हे त्याने समजलं आणि तो लगेच तिकडे जाण्यास निघाला. इथे आपण पाहतो की त्या मासिदुनियातीलच हा एक भाग होता थेसलोनिका किंवा थेसलोनिका हे गाव, हे शहर. आणि आपण पाहतो की पौल ज्यावेळेस म्हणतो की आमचं येणं व्यर्थ झालं नाही, तर पौलाचं त्यांचं येणं एक त्यांच्या पालण्याची कृती आपल्याला दाखवत होतं. आणि मग आपण पाहतो की तो म्हणतो की आमचं येणं व्यर्थ झालं नाही. आता व्यर्थ हा जो शब्द आहे आपल्याला पाहायला भेटतं, एक तर पौलाच्या जो सेवेचा परिणाम आहे तो दाखवतो, किंवा त्याच्या सेवेचं एक चरित्र तो दाखवतो, की नाही त्याची सेवा जी होती पौलाची ती यशस्वी होती नाही का. आणि आणि हे सर्वांनाच ठाऊक होतो, म्हणतो तुम्हाला माहित आहे. तो म्हणतो की आमचं येणं हे खाली नव्हतं, आमचं येणं हे पोकळ नव्हतं, नाही का असंच वर ते नव्हतं. जसा आपल्याला पाहायला भेटतं की एखादा जो विक्रेता आहे तो एखादी वस्तू किंवा एखादं काहीतरी घेऊन तो काय करतो, घरोघरी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि लोकांना ते पटवून देण्याचा तो प्रयत्न करतो की अरे ही जी वस्तू आहे किंवा ही जी गोष्ट आहे, ही जी बाब आहे, ही फार सुंदर आहे, ही फार उपयोगी आहे, आणि पहा ही अशा प्रकारे हिचा उपयोग केला जाऊ शकतो आणि हे तुमच्यासाठी इतकी लाभदायक होईल नाही का. जसं तो विक्रेता जो असतो ना, त्या वस्तूबद्दल तो पटवून सांगतो, परंतु जरी तो ते पटवून सांगत असतो तरी पुष्कळदा त्याची ती वस्तू विकली जात नाही, नाही का. पुष्कळ त्याला अपयश येतं नाही का. परंतु ज्यावेळेस आपण पौलाबद्दल पाहतो, तर पौल जो आहे तो अशा प्रकारे इथं इथं त्याचं कार्य आपल्याला दिसतं, इतकं त्याचं ठाम ते कार्य आपल्याला पाहायला भेटतं की तो म्हणतो की नाही
आमचं येणं व्यर्थ नव्हतं. आमचं येणं तुमच्यामध्ये व्यर्थ नव्हतं. कारण पौल हा असा होता की आपण पाहतो की त्याच्याकडे जे होतं ते, तो जो सर्वसाधारण विक्रेता आहे त्याच्यापेक्षा महान असं होतं. आणि जे कोणीच टाळू शकत नव्हतं, आणि ते म्हणजे देवाचा शब्द, देवाची महान सुवार्ता. आणि म्हणून तो पुढे म्हणतो की तुम्हाला स्वतःलाही माहित आहे म्हणे, हे तुम्हा स्वतःलाही माहित आहे. का बरं पौल आता असा आधार घेता इथं? का पॉल म्हणतो की तुम्हाला माहित आहे? का तो त्यांचा पुरावा किंवा तो काय करत आहे, तो त्याच्या शब्दांना एक ठोस आधार तो लावत आहे. त्याचं कारण हे होतं की नक्कीच आपण पाहतो की थेसलोनिकाकर जे होते त्यांच्यासमोर पौलाचं चरित्र होतं, त्याची सेवा होती, सर्व काही होतं. परंतु आपण पाहतो की पौल वारंवार असं का म्हणतो की तुम्हाला माहितच आहे? कारण याचा अर्थ असा होतो का की पाऊल त्याच्या सेवेबद्दल सुरक्षित होता. पाऊलाला भीती होती, अरे ते लोक माझ्याबद्दल काय म्हणतील किंवा काय, यामुळे तो म्हणत होता का? तर नाही, बिलकुल नाही. तर त्याचं उत्तर आपल्याला पाहायला भेटतं. खरं जर आपण पाहिलं तर थेसलोनिका येथे असे अनेक लोक होते जे पौलाची शत्रुत्व करणारे होते, पौलाचा विरोध करणारे होते. आणि आपण पाहतो त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रेषितांची कृत्य 17 अध्याय वचन 5 आणि 6 आणि वचन 13 मध्ये पाहायला भेटतं. ज्यावेळेस पौलाने तिथं सुवार्ता गाजवली, आपल्याला माहित आहे काही यहूद्यांनी विश्वास ठेवला नाही असं सांगितलं वचन 5 मध्ये पहा. परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांनी हेव्याने आपणाबरोबर बाजाराचे काही गुंड लोक घेऊन घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करू पाहिली. परंतु त्यांचा शोध लागला नाही. तेव्हा त्यांनी यासोनाच्या व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढत नेऊन आरडाओरड करत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते ते येथेही आले आहेत. आणि वचन 13 काय सांगतं? प्रेषितांची कृत्य 17 अध्याय वचन 13. तरी पण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे. हे थेसलोनिकातल्या लोकांना समजलं, यहूद्यांना समजलं. तेव्हा ते तिथेही गेले आणि तिथे सुद्धा त्यांनी त्याला आळखळण केलेलं आहे, लोकांना चेतवलेलं आहे. तर आपण पाहतो की पौलाची सेवा जी होती ती सरळ सरळ नव्हती. आणि तिथं त्याला विरोध आपल्याला टप्प्याटप्प्याला पाहायला भेटतो. आणि मग या मंडळीमध्ये सुद्धा त्याला विरोध करणारे लोक होते, जे पौलाला विरोध करत होते, त्याच्या विरुद्ध ते बोलत होते. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते विशेष करून पौलाची बदनामी करत होते पौलाच्या अनुपस्थितीत. कारण ते म्हणत होते की अरे पाऊल जो होता ना, पहा इथं छळ आला तर लगेच तो पळून गेला. पाहिला का तुमचा पाऊल ज्याने सुवार्ता तुम्हाला गाजवली? तो फक्त 3 आठवडे होता आणि लगेच त्याच्यावर छळ आला, तर तो लगेच पळून गेलेला आहे. तो बघा तो किती भित्रा आहे. अरे पाऊल बघा त्याने शहर सोडून दिलेला आहे. अरे तो स्वतःची सेवा करतोय, तो खरंच देवाची सेवा नाही करत. जर देवाची सेवा करत असतो तो तिथं थांबला असता, नाही का? अशा प्रकारे ते काय करायला लागले, पौलाला बदनाम करायला लागले. आणि म्हणून पौल जो आहे अध्याय 2 मध्ये त्या सर्व गोष्टीबद्दल तो त्यांनी केलेले आरोप जे आहे ते खारिज करत आहे. आणि बारकले जे आहेत देवाचे सेवक ते म्हणतात की खरं खरं जर आपण पाहिलं या संदर्भामध्ये बारकाईने, तर आपल्याला हे पाहायला भेटेल की पौलाचं जे बोलणं होतं इथं, ते एक जसा जसा एक व्यक्ती आहे ज्याच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. ते आरोप तो काय करत आहे, त्या त्या सर्व आरोपांचं तो निरासन करत आहे. त्यांच्या विरोधात तो ठाम आपलं मत मांडत आहे. अशा प्रकारचा हा संदर्भ आहे. आणि बारकले जे आहेत देवाचे सेवक, ते म्हणतात की पौलावर त्याच्या शत्रूंनी अनेक आरोप ठेवले होते. आणि ते आपण या संदर्भामध्ये पाहू शकतो. जसं वचन जर तुम्ही 2 वाचलं बारकाईने, तर तुम्हाला पाहायला भेटतो सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिला आरोप त्या लोकांनी त्याच्यावर असा ठेवला होता, तो म्हणजे काय की पौल गुन्हेगार होता. पौल हा गुन्हेगार होता आणि म्हणूनच त्याला फिलिपेमध्ये अटक करण्यात आलेलं होतं, नाही का? आणि त्याची नोंद पोलिसांमध्ये आहे म्हणे, त्या कोठडीत आहे तिथं. आपल्याला तिथं कचेरीत आपल्याला तिथं पाहायला भेटल म्हणे. आणि या रीतीने पौल अविश्वासू आहे. पाहिलं, पहिला आरोप त्याच्यावर तो होता. आणि म्हणून पौल त्याची आठवण करतो वचन 2 मध्ये. तो म्हणतो
परंतु पूर्वी फिलिपेत आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, हे तुम्हाला माहीतच आहे, मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हाला मिळाले. तर इथं पहिला आरोप जो आहे तो इथं तो खारिज करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरा, ते म्हणत होते की पौल जो आहे तो भुरळ घालणार आहे किंवा भ्रांत करणारा आहे, तो फसवणारा आहे, तो भ्रांत करणारा आहे. आणि म्हणून पौल वचन 3 मध्ये आठवण करून देतो की आमचा बोध भ्रांती अथवा अमंगळपणा यातून निर्माण झालेला नसून, पुढे जो चौथा त्यांचा जो आरोप होता, तिसरा जो आरोप होता त्याच्यावर, ते म्हणजे काय, पौलाची जी सेवा आहे ती अशुद्ध हेतूने आहे, त्याचा हेतू चांगला नाहीये, नाही का. आणि म्हणून पौल जो आहे त्यांच्या या बोलण्याचं काय करत आहे, त्यांना तो विरोध करतो याद्वारे. तो म्हणतो की आमचा जो बोध होता तो भ्रांती अथवा अमंगलपणा, इथं म्हटलेला बघा, अमंगलपणा. कारण ते अशा प्रकारे म्हणतो, अरे पौलाचं जे शिक्षण आहे ते अशाच प्रकारचं आहे, नाही ते योग्य नाही, अशुद्धतेने भरलेला आहे. तो म्हणतो नाही, आमचा उपदेश तसा नव्हता, ह्यातून तो निर्माण झालेला नाही म्हणे. आणि पुढे तो काय म्हणतो, ते लोक त्याच्यावर आरोप करत होते, चौथा आरोप, पौल जाणून बुजून इतरांना फसवतो म्हणे. आणि म्हणून तो काय म्हणतो की तो कपटाचा पण नव्हता म्हणे, वचन 3 मध्ये बघा, कपटाचा पण नव्हता, फसवणारा तो नव्हता म्हणे आमचा बोध. पौल अगदी ठामपणे हे स्पष्ट करतो, आणि त्याला पुरावा काय, हे तुम्हाला माहीतच आहे. पाचवा जो आरोप होता त्याच्यावर तो म्हणजे काय, की तो देवाला खुश करण्यासाठी नाही तर मनुष्याला खुश करण्यासाठी उपदेश देतो म्हणे. आणि म्हणून पॉल त्यांच्या या आरोपाचं काय करत आहे, हा आरोप तो खारिज करत आहे, मोडून काढत आहे. वचन 4 मध्ये तो म्हणतो की आमची सुवार्ता, तर सुवार्ता आमच्यावर सोपून देण्यास देवाने आम्हाला परखून पसंत केले. सगळ्यात अगोदर तो म्हणतो की जी सुवार्थ सोपवलेली आहे ती देवाची आहे, आणि त्यासाठी देवाने आम्हाला पारखलेलं आहे. आणि देवाची सुवार्थ असल्यामुळं तो म्हणतो की आम्ही माणसांना खुश करण्यासारखं न बोलता आमची अंतकरणे पारखणारा जो देव आहे, ज्यामुळे खुश होईल, असे आम्ही बोलतो. सहावा आरोप जो होता त्याच्यावर, तो अशा प्रकारे केलेला होता. तो म्हणतो की अरे पौल जो आहे, ते लोक म्हणत होते की पौल स्वतःच्या मिळकतीसाठी सेवा करतो. आणि मग पॉल काय म्हणत आहे बघा, वचन 5 मध्ये तो म्हणतो की आमचं आमचं जे तुमच्यामधील येणं आहे ते लोभाने कपट वेश धारण करून नव्हतं म्हणे, याचा देव साक्ष आहे. बरोबर, वचन 5 मध्ये तो म्हणतो. आणि पुढे वचन 9 मध्ये सुद्धा तो अगदी स्पष्ट सांगतो त्याबद्दल. तो म्हणतो की बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हाला आहे, तुमच्यातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस काम धंदा करून तुमच्या पुढे देवाच्या सुवार्थेची घोषणा केली. हे लोक म्हणत होते, अरे तो जो आहे पौल, तो स्वतःच्या मिळकतीसाठी सेवा करत आहे. पौल म्हणतो नाही, आम्ही स्वतः कष्ट केले रात्रंदिवस, त्याची तो आठवण करून देत आहे. सातवा आरोप त्याच्यावर केला होता तो म्हणजे काय, पौल केवळ स्वतःच्या गौरवासाठी सेवा करत आहे. आणि मग तो आरोप सुद्धा पौल जो आहे तो खारिज करतो, मोडून टाकतो. वचन 6 मध्ये बघा, पौल काय म्हणतो, आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते, तरी माणसांपासून म्हणजे तुमच्यापासून किंवा दुसऱ्यांपासून गौरव मिळण्याचे आम्ही खटपट आम्ही करत नव्हतो. तो म्हणतो जरी प्रेषित आम्ही असल्या कारणाने आम्ही त्या अधिकाराने तुमच्यापर्यंत येऊ शकत होतो, आणि त्या अधिकाराने आमचं गौरव आम्ही करून घेऊ शकत होतो, परंतु नाही, आम्ही त्याच्यासाठी खटपट केली नाही म्हणे. आठवा जो होता आरोप तो होता, ते म्हणत होते की अरे पौल जो आहे तो हुकुमशहा सारखा वागतो, तो हुकुमशहा आहे, नाही का. आणि तो पण त्यांनी पौलाने खारिज केला. पौल काय म्हटलं वचन 7 मध्ये, तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाई सारखे आम्ही तुमच्या मध्ये सौम्य वृत्तीचे होतो म्हणे. कसे होतो, सौम्य वृत्तीचे होतो. आणि असे अनेक जे आरोप पौलावर करण्यात आलेले होते, त्या आरोपांना तो ह्या संदर्भामध्ये मोडकळीस आणत आहे, मोडून टाकत आहे. आपल्याला माहित आहे पाऊल त्याच्या जीवनातील जो घटनेचा उल्लेख आहे तो इथं करत आहे, नाही का. आणि विशेष करून पहा वचन 1 मध्ये ज्यावेळेस तो म्हणतो की तुमच्यामध्ये आमचं येणं व्यर्थ झालं नाही, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि मग हे येणं कसं झालेलं आहे बघा. मग इथं तो पुढे सांगतो, पूर्वी फिलिपेत आम्ही दुःख भोगून उपमर्द
सोसून, दुःख भोगून, उपमर्द सोसून तुमच्यामध्ये आलेलो आहे. किती आपल्याला माहित आहे, पौल म्हणत आहे की मी स्वतःसाठी जर म्हणे स्वतःसाठी जर मी कार्य करत असतो तर मी कशाला इतका मार खात तुमच्यापर्यंत आलो असतो, इतकं दुःख भोगत, इतका नाही का अपमानाला सामोरे जात तुमच्याकडे आलो असतो. नाही, मी आलोच नसतो म्हणे तसं करत, नाही का. परंतु मी दुःख भोगून, तो अपमान सहन करून, या सगळ्या गोष्टी करून मी जर तुमच्याकडे येत आहे तर इथं कुठेच माझा स्वतःचा स्वार्थ नाही. आणि आपल्याला माहित आहे की दुःख आणि उपमर्द हे दोन शब्द आपल्याला प्रेषितांची कृत्य 16व्या अध्यायाकडे घेऊन जातील, जिथं पौलाच्या जीवनामध्ये, त्याच्या सहकर्म्यांच्या जीवनामध्ये जो आलेले प्रसंग आहे त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. जिथं फिलिपेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस ती जी अशुद्ध आत्मा लागलेली मुलगी ती बरी होते, पाऊल त्या अशुद्ध आत्म्याला धमकावतो, तो निघून जातो. आणि त्यामुळे त्याचा धनी जो आहे, त्या 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 मुलीचा, ज्याच्यामुळे तिची मिळकत चालली होती, तो काय करतो, पाऊल आणि सिला यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेतो. वचन अध्याय 16 वचन 19 सांगतो. वचन 22 मध्ये काय सांगितलंय, तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली. आता वस्त्रे फाडणं लोकांपुढं, लोक त्यांच्या विरुद्ध उठणं, आणि एवढंच नाही तर त्यांना छड्यांचा मार द्यावा ही आज्ञा त्यांनी दिलेली आहे. आणि वचन 23 सांगतं, पुष्कळ फटके मारल्यावर, आता त्या फटक्यांची गणना सुद्धा नाही, पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून, त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. वचन 24 सांगतं, त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. आता ही घटना आपल्याला पाहायला भेटतं, पाहिजे तशी हलकी नव्हती. पौल आणि त्याच्या सहकर्म्यांसाठी ही हलकी बाब नव्हती. त्यांचे कपडे फाडण्यात आले, त्यांना त्यांना फटके मारण्यात आले, त्यांना खोड्यात घालण्यात आलं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पौल म्हणत आहे की आम्ही हे दुःख भोगून व उपमर्द सोसून तुमच्यापर्यंत आलेलो आहे, तुमच्यापर्यंत आलेलो आहे. आणि हे तुम्हाला ठाऊक आहे. जेव्हा जेव्हा आपण पाहतो की सर्व सोपं होतं, नाही का, असं दिसतंय, तेव्हा पौलाने केलेली जी सुवार्थ आहे ती तशा प्रकारच्या प्रसंगामध्ये नव्हती. तर पाऊल काय म्हणत आहे, मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हाला मिळाले म्हणे. तो म्हणत आहे मोठ्या कष्टात. आता इथं कष्ट जो शब्द वापरलाय ना, ॲगॉन अशा प्रकारचा शब्द आहे. आणि हा शब्द जे मैदानी खेळ होते, नाही का, ऍथलेटिक आपण म्हणतो, नाही का, जे मैदानी खेळ, जे कसरतीबद्दल आहे, ज्या खेळामध्ये अधिक कष्ट आहे, जे जे खेळ जे आहेत त्याच्यासाठी अधिक आपल्याला ताकद वेचावी लागते, नाही का, अशा खेळांबद्दल हा शब्द आठवण करून देतो. आणि इथं पॉल ज्यावेळेस म्हणतो की मोठ्या कष्टात, तर जसा एखादा धावपट्टू जो आहे तो नेहमी कसरत करतो, तो नेहमी प्रॅक्टिस करत राहतो धावण्याची. तो प्रत्येक गोष्टीबद्दल तो काही गोष्टी तो टाळतो. जसा एखादा मल्ल जो युद्ध करणारा आहे त्याच्याबद्दल आपण पाहतो, नाही का, तशा प्रकारचा हा शब्द आहे. धावणं, संघर्ष करणं किंवा युद्ध करणं. तो म्हणतो की आम्ही तुमच्या समोर आलो, तुमच्यापर्यंत पोहोचलो. हे सोपं नव्हतं आमचं, कारण आमचे जे वन होते शरीराचे ते अजून सुकलेले पण नव्हते. अजून ते सुकलेले नव्हते. खरं तर म्हटलं तर तिथं आम्ही, नाही का, अनुत्साही होऊन कदाचित तुमच्यापर्यंत आलोच नसतो. परंतु आम्हाला माहित आहे देवाच्या महान त्या सुवार्तेचा आवेश, ख्रिस्तावरील आमची प्रीती आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेप्रती आमची जी एकनिष्ठता आहे, आणि हे केवळ आणि केवळ देवाच्या कृपेने आहे. आणि हे कसं घडलं म्हणे, तर तो म्हणतो ही देवाची सुवार्ता आहे, तुम्हाला सांगण्याचं धैर्य आपल्या देवाकडून आम्हाला मिळालेलं आहे. हे धैर्य खुद्द देवाने आम्हाला दिलं. देवाकडून मिळालेल्या धैर्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकलेलो आहे. आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकलो आणि या सुवार्तेची घोषणा आम्ही करू शकलेलो आहे. आणि पहा, मग हा जो संदर्भ आहे तो आपल्याला त्याची आठवण करून देत आहे. सगळ्यात अगोदर
की देवाच्या पाचारणास शोभेल असं चालणं काय आहे, हे कसं कार्य आहे, त्याच्याबद्दल शिकत असताना इथं आपण पाहतो की फार कष्टातून आपण जातो, नाही का? आणि आपल्याला माहित आहे की ख्रिस्ती जीवन जे आहे ते असं सहजासहजी जगणार जीवन नाही. आपल्याला माहित आहे पाऊलाच्या जीवनात पाऊल त्या प्रसंगातून गेलेला आहे आणि तो अधिक देवाकडे पाहण्यास, देवावर विश्वास ठेवण्यास तो शिकलेला आहे. आणि म्हणूनच पॉल पुढे येत असताना आणखी म्हणतो की तुम्हालाही ठाऊक आहे म्हणे, आणि तुम्हालाही ठाऊक आहे म्हणे. आणि शब्द आपल्याला अद्भुत रीतीने त्याच्या त्या परिपूर्ण कार्याची आठवण करून देतं, नाही का? त्याच्या परिपूर्ण कार्याची आठवण करून देतं. तो फार संघर्षातून तिथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि पाऊल म्हणतो की जे माझ्यावर आरोप करत आहेत ना, अरे पाऊलाचं तिथं नाव आहे, पाऊल गुन्हेगार आहे, अरे तो अपात्र आहे इथे येण्यासाठी. नाही, हे पहा मी तुमच्यापर्यंत कसं आलो. माझ्या अंगावरची वन सुद्धा तुम्हाला आठवत असतील. आम्ही त्या वेदनेत असताना सुद्धा तिथं आम्ही मोठ्या कष्टात आलेलो आहे. आणि हे धैर्य आणि हे मोठं कष्ट करण्याचं जी जी ताकद आहे, हे आम्हाला देवाकडून मिळालेले आहे. आणि हे पाचारण जे तुमच्यापर्यंत आलं, त्याच्यासाठी मानवी साधन म्हणून देवाने आमचा उपयोग केलेला आहे. आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे. आणि ती सुवार्ता तुम्हाला सांगण्याचं धैर्य आम्हाला ह्या स्थितीनंतर सुद्धा तुम्हाला सुवार्ता सांगणं, ते वन सुकलेले नाहीत. त्या खोड्यातून आम्ही निघालेलो असताना वेदना आमच्या शरीरावर आहेत. आम्हाला आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागत आहे. परंतु तरी सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत येतोय. आणि तुम्हाला जर ती सुवार्ता गाजवत आहे, तर ती सुवार्ता नक्कीच तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हालाही माहित आहे की देवाकडून मिळालेलं हे धैर्य होतं आम्हाला. केवळ आणि केवळ त्या धैर्याने आम्ही तुम्हाला ही सुवार्ता गाजू शकलेलो आहोत. आणि पाऊल आपल्याला त्याचीच आठवण करून देत आहे. आणि म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, आपण पुढे आणखी आपण शिकणार आहोत की त्यांचं येणं कशा प्रकारचं होतं. हे आपण आता पाहिलं, किती अद्भुत आणि किती मोठ्या कष्टाने ते आले. आपण पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचं गाजविणं, त्यांचं जगणं, त्यांचं शिकविणं, आणि विशेष करून मग आपली मंडळी म्हणून जबाबदारी काय आहे, हे आपण पुढील आठवड्यामध्ये पुढे शिकणार आहोत. परंतु या दोन वचनांवर आपण मनन करत असताना आज पुन्हा एक वार प्रभूच्या हाती पडूया. आणि त्याला विनवूया. आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये आपण झोकून पाहूया की खरंच देवाने मला जे पाचारण केलेलं आहे, त्याच्या कृपेने मला, त्याच्या महान सुवार्तेने मला तारलं त्याने, मला तारणदायी विश्वास दिला. माझ्या हृदयात त्याचा आत्मा कार्य करतोय, नाही का? त्याचं वचन मला त्याने दिलेलं आहे. मग तर त्याचं वचन मला त्याने दिलेलं आहे, तर माझं जीवन कसं आहे? मी ज्यावेळेस कुठे जातो, त्यावेळेस माझ्या जीवनातून काय दिसतं लोकांना? पाऊल म्हणत आहे, हे तुम्हाला ठाऊकच आहे, आमचं येणं तुमच्यामधील. त्याच प्रकारे आम्ही ज्यावेळेस विविध ठिकाणी जातो, आमच्या कुटुंबात आमचं जाणं राहणं, आमच्या समाजामध्ये आमचं जाणं, आमच्या कामाच्या ठिकाणी आमचं जाणं, मंडळीत आमचं एकत्रित येणं, आमचं येणं खऱ्या रीतीने देवाची सुवार्ता गाजवणार आहे का? त्याबद्दल आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्यावर मनन करणं गरजेचं आहे. आणि जर नाही, तर ही प्रभूने दिलेली वेळ आहे. इथे आपण प्रभूच्या हाती पडणं गरजेचं आहे. आणि प्रभूला विनवणी करणं गरजेचं आहे की प्रभू आम्हाला तू खऱ्या रीतीने तुझ्या पाचारणास शोभेल असं वर्तन करण्यास तो आम्हाला शिकव. आणि आणि तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तुझी कृपा आणि दया तो आम्हाला लाभू दे. आपण इथे थांबूया. मी पुढील वेळ बाबांकडे देतो, ते आपल्याला पुढे चालवतील. धन्यवाद. आपण आजच्या या अभ्यासासाठी आपण एकत्र आलो. देवाने आणलं सुंदर रीतीने.